ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येतो ना, तर त्यावेळेस ही बनवा डाळ खिचडी. अशी मस्त गरमागरम वाफवलेली, त्याच्यासोबत मस्त पापड, कांदा, हवं तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लोणचंही घेऊ शकता आणि मस्त त्याच्यावरून साजूक तुपाची धार. एकदम गरमागरम अशी मस्त टेस्टी. बघा, बघता बरोबरच तोंडाला पाणी सुटलं ना आणि वरून त्याच्यावर असा छान असा मस्त तडका. तुम्हाला पाहिजे तर झणझणीतही करू शकता किंवा साधीही करू शकता. तर मग चला आपण रेसिपीला सुरुवात करू. तर भारती पाटील चॅनलमध्ये फ्रेंड तुमचं स्वागत आहे. तर आज आपण दाल खिचडी बनवणार आहोत. तर यासाठी आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. त्याच्यात मुगाची, मसूरची आणि तुरीची या 3 डाळी घेतलेल्या आहे आणि 1 वाटी तांदूळ. तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना, त्याच वाटीने आपण सगळ्या डाळी घेतलेल्या आहे. तर हे आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे, 5 ते 6 पाण्याने धुवून घ्यायचे व्यवस्थित. आणि कमीत कमी हे डाळ तांदूळ आपल्याला अर्धा तास तरी भिजवून घ्यायचे, चांगले असे भिजवून घ्यायचे. आणि जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण हे डाळ तांदूळ आपल्याला धुवायचे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण घरामध्ये डाळ तांदूळाला कीड लागू नये म्हणून आपण त्याला बोरिक पावडर किंवा असं काहीतरी प्रिझर्वेटिव्ह वापरतो. त्याच्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवा ही काळजी घ्यायची. आणि नंतर मग आपल्याला डाळ खिचडीसाठी कांदा, टोमॅटो जे पाहिजे ते उभा आडवा तुम्ही कोणत्याही पद्धतीने चिरा. कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे व्यवस्थित. जसं पाहिजे एक मोठा कांदा घ्यायचा आहे किंवा मीडियम साईजचे 2 घेतले तरी चालतील. आणि मग 1 टोमॅटो घ्यायचा आहे, तोही आपल्याला जाड बारीक पाहिजे तसं आपल्याला त्या आकारात तुम्ही कापू शकता. मग टोमॅटोही आपण कापून घेऊ. याच्यासाठी आपल्याला जर तुमच्याकडे भाज्या असतील, गाजर, फरसबी, वाटाणा, तर या भाज्याही तुम्ही या दाल खिचडीत वापरू शकता. म्हणजे त्यानिमित्ताने तरी मुलांच्या पोटात त्या जातात आणि आवडीने ही दाल खिचडी खाल्ली जाते. एकदम हलकी फुलकी पचायला. ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर कुकरमध्ये तुम्ही हॉटेलसारखी ही झटपट दाल खिचडी तुम्ही घरी बनवू शकता. तर मग आता अशाच पद्धतीने सगळं टोमॅटो वगैरे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही चिरून घ्यायच्या आहे. थोडेसे अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची किंवा बारीक चिरून लसूण टाकला तरी चालतो. मग आता ही दाल खिचडी आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकरमध्ये अगोदर मी 1 चमचाभर तेल टाकलेले आणि 1 चमचाभर पुन्हा आपल्याला तूप टाकायचं आहे. आता हा मोठा चमचा घेतलेला आहे मी, छोटा नाही तर मोठा चमचा घेतला आहे, टेबलस्पून घेतलेला आहे. तर त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे हे. आणि मग त्याच्यात लगेचच आपल्याला थोडंसं आपलं हे तेल गरम झालं का लगेच मोहरीची फोडणी द्यायची त्याच्यात. तर पाव चमचा आपण मोहरी टाकलेली. मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाही तर मग ती दाताखाली ना टचर टचर लागते. तर मोहरी चांगली फुटू द्या. मग जिरे टाकायचे पाव चमच्याभर. आणि नंतर मग आपण जो कांदा चिरलेला आहे तो कांदा व्यवस्थित असा टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला चांगला परतवून घ्यायचं आहे. आता बघू शकता कांदा असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत 1 मिनटं कमीत कमी आपल्याला परतवायचा आहे तो. आणि मग लगेचच आपण त्याच्यात लसूण टाकलेला. आता लसणाच्या मी 10 ते 12 पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या होत्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची पेस्टही बनवू शकता. मग लसूण अद्रकची पेस्ट ती पण टाकू शकता. आणि नंतर टोमॅटो टाकलेला आहे आपण. तर हे आपण सगळं ते पुन्हा टाकायचं आहे, परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याचे 2-3 पानं पण टाकायचे आहे, ते परतून घ्यायचे. आपल्याला हिंग टाकायचं आहे फोडणीला आहे. तर हिंग पण पाव चमचा टाकलेला आहे मी. आणि हे व्यवस्थित असं 1 मिनटं चांगलं परतवायचं आहे. आता हे आपण ज्यावेळेस दाल खिचडी करतो तर ते आपण अर्धा तास ते डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेले. मग ते चांगले भिजू द्यायचे. आणि नंतर मग आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे. तर धना पावडर टाकलेली मी अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात लाल सुक्या मिरच्याही तुम्ही टाकू शकता, का हिरवी मिरची पाहिजे तर टाकू शकता. हळद टाकायची पाव चमचा. आणि नंतर म्हणजे आपण डाळ तांदूळ आपण भिजवून ठेवलेले होते ते टाकून घ्यायचे. पुन्हा 1 मिनटं आपल्याला असे खालीवर करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं खालवर करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे त्याला. आता कमीत कमी 3 वाट्या आपलं सगळं साहित्य होतं. मग त्याच्यात आपल्याला डबलनी पाणी टाकायचं आहे. मग 6 वाट्या आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात मीठ टाकायचं आहे. मग आता जर तुमचं कुकर जर छोटं आहे, आता माझंही कुकर छोटं आहे, मग त्या हिशोबाने मी प्रमाणात पाणी टाकणार आहे त्याला. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मग वरती येतं ते, तर वर यायला नको म्हणून पाणी कमी टाकणार आहे. मग नंतर मग आपल्याला ज्यावेळेस आपली खिचडी तयार होईल त्याच्यानंतर आपण पुढे बघू काय करायचं ते. आता याला मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. मग झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि कमीत कमी आपल्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे त्याचं चांगली मऊसूत अशी व्यवस्थित आपली ही खिचडी तयार होईल. आता थंड होऊ देऊ, कमीत कमी 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. कुकर झाल्यानंतर हवा काढून घ्यायची आणि मगच झाकण उघडायचं आहे. आता बघू शकताय आपलं हे खिचडी तयार झालेली. झाकण उघडल्यावर बघू इतके गरमागरम मस्त अशी वाफ येते.
तर बघू शकता इतकी छान अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली. मग तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त अशी थोडीशी सरसरीत पाहिजे असली, थोडीशी पातळ पाहिजे असेल, आता हॉटेलमध्ये जी भेटते ना ती थोडीशी अशी पातळसर अशी सरसरीत भेटते ती. मग काय करायचं, आपण गॅसवर आहे ना एक साईडला थोडंसं गरम पाणी ठेवायचं आहे पातेल्यामध्ये. छोट्या पातेल्यात आपण गरम पाणी ठेवू आणि ते गरम पाण्यात आपल्याला गरम पाणी चांगलं उकळायला ठेवून द्यायचं. म्हणजे ते आता पाणी उकळलेलं आहे बघू शकता, ते चांगलं छोट्या पातेल्यात ठेवलेलं आहे. मग पाहिजे तसं आपण ती खिचडी आपण पातळ करू शकतो. मग हे गरम पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा ती खिचडी आपली मिक्स करून घ्यायची. आणि तुम्ही जर चांगलं शिजवलं ना, थोड्याशा वेळ अर्धा तास भिजत ठेवले डाळ तांदूळ, तर मग एकदम छान अशी सरसरीत अशी मऊसूत आपली ही खिचडी तयार होते आणि एकदम पौष्टिक अशी तयार होते बघा. तशी मस्त आपली खिचडी तयार झाली बघू शकता. मग याला आता वरून आपल्याला तडका द्यायचा आहे. जसा रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये असते ना डाळ खिचडी, तर तसं आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. मग आता आपण एक साईडला कुकर उतरून ठेवू आणि मस्त आपण हा तडका तयार करू. तर त्यासाठी मी पॅन घेतलेला आहे. त्याच्यात तुम्हाला पाहिजे तर तेल तूप तुम्ही काहीही घेऊ शकता. आता या पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. मग त्याच्यातच आपण ना पुन्हा लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे. 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि मग आता हे तेल आपलं चांगलं तापलं का लगेचच आपल्याला त्याच्यात लसणाच्या बारीक चिरलेले लसूण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि सुक्या थोडासा हिंग टाकायचा आहे चुटकीभर. आणि जे सुक्या लाल मिरच्या आहे त्याही टाकायच्या आहे आपल्याला. आता हे चांगलं एकदा लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन होऊ देऊ. मग सुक्या मिरच्या तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही 1-2च्या प्रमाणात तुम्हाला तुकडे करून टाकायचे तर तुकडे करूनही तुम्ही टाकू शकता. आता लसूण थोडासा असा सोनेरी झाला की लगेचच आपल्याला त्याच्यात मिरच्या टाकून घेऊ. आता लगेच मिरच्या टाकायच्या आहे. आता मी याच्यात 4 मिरच्या घेतलेल्या आहे, छोट्या छोट्या होत्या. मग 4 मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात. थोडंसं आपल्याला पाहिजे तर थोडी जरा झणझणीत पाहिजे असली, तुमच्या घरात तिखट खाणारे असले तर मग वरून थोडंसं लाल तिखट तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्याच्याने ना तुमचा खिचडीचा जो तडका आहे ना तो एकदम छान असा तयार होईल बघा. आणि वरून मग आपण खिचडीवर हा तडका टाकून घ्यायचा आहे मस्त. आता हा चमच्याने मी जसं लागेल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वाटलंच तुम्ही खिचडी वाढल्यावरही ताटात वाढल्यावर आहे ना वरून हे फोडणी अशी तुम्ही वाढून घेऊ शकता. ती पण फार छान लागते बरं काय अशी. तर मस्त असा हा तडका आपण त्याच्यावर टाकून घेऊ शकतो. जशी ताटात खिचडी वाढली का मग प्रत्येकाला पाहिजे तसं 1-2 चमचे आपण ही फोडणी देऊ शकतो. त्याच्याने पण ती खिचडी खूप टेस्टी लागते खायला. वरून त्याला मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. तर अशी मस्त आपली ही झणझणीत आणि चमचमीत पाहिजे त्या पद्धतीत आपण ही दाल खिचडी बनवू शकतो. मस्त लोणचं, कांदा, पापड, दही किंवा रायता त्याच्यासोबत तुम्ही ती खिचडी एन्जॉय करू शकता. तशी मस्त आपली ही दाल खिचडी रेस्टॉरंटसारखी हॉटेलसारखी घरच्या घरी आपण बनवली. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण सबस्क्राईब करायला काही तुम्हाला पैसे लागणार नाही, तर सबस्क्राईब अवश्य करा.